हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी ट्रेंडिंग स्लीव्स काहीतरी वेगळे घेऊन येणार आहे. प्रत्येक वेळी आपण तेच डिझाईन वगैरे चुनीचा असू द्या किंवा कुठं पप स्लीव्स वगैरे आपण शिवत असतो ना, तर सगळ्यांसाठी युनिक काहीतरी छान असे मी बघा घेऊन येणार. तर त्यासाठी काही बाही घेतलेली म्हणजे हे मेजरमेंट टाकून घेतले. आता बघा ही बाही आहे, 4ची बाही आहे. त्यात आपण केलेलं आहे पाव इंच म्हणजे नेट, म्हणजे वरच्या साईडला अर्धा इंच, आतल्या साईडला अस्तर आपण फोल्ड करून पूर्ण का बाही वगैरे अशी रेडी करून घेतले. फक्त बाहीचा आकार देतात. मी माझी स्ट्रिक सांगत असे म्हणजे ना, मी पहिल्यांदा बाही वगैरे अशी आतल्या साईडला फोल्ड वगैरे करून मग बाहीचा वगैरे आकार देत असते. हे केले तर चला सगळ्यांसाठी ही काय तर ट्रेंडिंग छान असं स्लीव्स डिझाईन घेऊन आलेली. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर एकदम सोपं मी ट्रेंडिंग शॉर्टकट मध्ये छान तुम्हाला स्लीव्सची डिझाईन दाखवते. या तुम्हाला सांगते. हो का, हे आहे असं आपण ठेवणार आहे. फक्त मी परत ना आकार वगैरे कट करणार आहे. इथे घेतलेले बघा ही नॉड, आपल्याला अशी एक नॉड लागणार आहे. आता मी इथं कमेंट जर तुम्हाला असं वाटतंय ना, तर तुम्ही अशी चंद्र कलरची नॉड घ्या किंवा अशी ब्ल्यू घेतली. आता माझ्याकडे अशीच होती. आणि हा बघा घेतलेला मी साडीतला जरा कपडा, म्हणजे आपण साडीतला जर डिझाईन वगैरे कपडा आपण घेतो. ही साडी अशी त्यातला कपडा घेतलेला, म्हणजे हा प्लेनच आहे बघा. पण एकदम साधी सिंपल छान अशी बघा त्यांची आपण डिझाईन करत बाईला. तर या तुम्हाला सांगते एकदम सोपी छान अशी. तर या आता सगळ्यात अगोदर बघा बाही घेतलेली. बाहीचं आपण मेजरमेंट बघून घेऊया व्यवस्थित. आता पहिलं काय करायचं, बाहीचं दंडगेर बघून घ्यायचा. दंडगेर किती आहे तेवढा आपण बाहीला डिझाईन करायचं. ते दंडगेर बघायचं. इथं 5.5 चौकात दंडगेर आहे. हे 5.5. पुढं मी मग शिलाई मार्जिन आपलं बाहीचं घेऊन मग राहिलेलं एक्स्ट्रा कट करणार आहे. तिथनं पुढं बघा जे आता दंडगेर घेतलं तिथून पुढं ना जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथं पुढे डिझाईन केली तरी चालेल. म्हणजे आपण लटकन लावणार. तसं मी 2 इंच पुढं घेतलेले बघा. आता बघून घ्यायचं इथनं किती तुम्हाला लागते. जेवढा दंडगेर असेल त्याच्या पुढे 1 इंच घेतलं चालेल डिझाईन. म्हणजे बरोबर आपलं काय वेळेस शिलाई जरी उसवली की आपल्याला बाबा लूज वगैरे किंवा टाईट वगैरे झालं ना, तरी आपली बरोबर डिझाईन एकसारखी आली पाहिजे, कमी नाही. आता बघा हे मेजरमेंट घेतलेलं आहे व्यवस्थित काही बघून घ्यायचं. म्हणजे सेंटर काढून घेतलेला. आता आपण सांगते काय करायचं. आता ते बाजूला ठेवूया. आता बघायचा हा साडीतला कपडा घेतलेला आहे व्यवस्थित बघा. जरी तुमच्याकडे नसेल ना, जर तुम्ही साडीतला नाही कॉम्बिनेशन तुमच्याकडे मिळता जुळता असेल असं घेतलं तरी चालेल बघा व्यवस्थित असं. आता हे बघून घ्यायचं किती चौकोनमध्ये लागते तेवढं आपण तुम्हाला एक मेजरमेंटसाठी कट करून दाखवते. एकदम युनिक छान अशी बघा डिझाईन होणार. आता बघा हा घेतलेला आहे. आता बघा हे असं चौकोन घेतलेलं आहे. हे जर आता बघा मी जरा मोठी साईज घेतलेली आहे, कारण लय पण छोटं बरोबर दिसत नाही. त्यामुळे घेताना बघायचं बरोबर एकसारखं दुसरं आपण त्या आकारात कट करून घेऊया एकसारखं. जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं तुम्ही असं साईजनुसार व्यवस्थित एकसारखं घ्या. घेताना फक्त चौकोन एकसारखे आहे, जेणेकरून कमी जास्त होऊ नये. म्हणजे बरोबर आपली लटकन एकसारखी आली पाहिजे. जेवढं तुम्हाला लांब जवळ पाहिजे त्या आकारानुसार व्यवस्थित असं एकसारखं घ्यायचं. हे बरोबर हो का, जे आपण एक चौकोन कट केला तो व्यवस्थित असं ह्याच्यावर ठेवायचा. नको असं हे कट करून घ्यायचं. म्हणजे बरोबर आपलं चौकोन एकसारखं होणार आहे. जसं हे केलं तसं सगळं चौकोन एकसारखं करून घ्यायचं. म्हणजे बरोबर आपलं लटकन नाही तर काय होतं बारीक मोठं लटकन होणार. त्यामुळे घेताना सगळं चौकोन तुकडे एकसारखे घ्यायचे. म्हणजे बरोबर आपलं एक लेवल आलं पाहिजे. आता बघूया. हे बघा आपण एकसारखे कट करून घेतलेले. आता काय करायचं, ही अशी नॉट घ्यायची. हे बघायचं आपण रेग्युलर लटकन बनवतो ना, असं बनवून घेतलं तरी चालेल. लोक व्यवस्थित असं ते कोण करायचं. फक्त आता हे बघायचं हो का मी उलटं ठेवलेलं. हे सगळी घेतले गेली पाहिजे. धागे दोरे येतं त्या आतल्या साईडला. प्लेनवाली डिझाईन जे रेग्युलर आपण ब्लाऊज सरळ ठेवून आपण स्टिच करतो ना, तशी व्यवस्थित अशी ही बाहेर डिझाईन आणून द्यायची. त्याच्या नको व्यवस्थित असं ठेवायचं. ह्याच्यानं शिलाई लॉक करून घ्यायची. फोल्ड करायचं आणि त्याच्यावर शिलाई लॉक करून घ्यायची. ओपन करून दाखवते. असं बाहेर काढायचं आणि ओपन करून घ्यायचं. हे धागेवर असते ना त्याला कट करून घेऊया व्यवस्थित. हे बघा आता काही लटकन झाले. आता बघून घ्यायचं. तुम्हाला एक लटकन मी दाखवते.
आता हे बघून घ्यायचं किती तुम्हाला लागतंय, कसं कसं लावायचं आहे त्यानुसार. जर एवढं लावायचं असेल तर एवढी साईज ठेवायची. जर तुम्हाला वाटतं थोडंसं नॉर्मल असं खाली घ्यायचं ना, असं घेतलं चालेल. म्हणजे थोडंसं हे असं अंतर ठेवायचं किंवा असं म्हणलं तर असं लावायचं, असं लावायचं. मी हो का असं लावणार आहे, त्यामुळे घेताना का व्यवस्थित असं हे घेतलेलं आहे. किंवा जर तुम्हाला वाटतं असेल थोडंसं ठेवलं तर चालेल. आता बघायचं केवढं पाहिजे तेवढं ठेवायचं, नका कट करून घ्यायचं. काय आता कट करून घेतलं बघा, एवढंच ठेवलेलं आहे पण वरच्या साईडला. ते आपल्याला आतल्या साईडला हे करण्यासाठी, त्यातनं जेवढं पाहिजे तसं ॲडजस्ट करण्यात. आता बघा दुसरं बनवून घ्यायचं. सगळे असेच एकसारखे आपण बनवून घेऊया. फक्त ठेवताना व्यवस्थित एकसारखं ठेवून घ्यायचं. खालच्या साईडला बघा, आतल्या साईडला फोल्ड करायचं. शिलाई लॉक करून घ्यायची. वाटल्यास तर डबल शिलाई चालेल. जेवढं ह्याचं आपण घेतलं ना तेवढंच ह्याचं घ्यायचं एकसारखं. असं ठेवून जरी कट करून घेतलं असं असं आपण केलेलं. हे दोन झालं असं आपण भरपूर म्हणजे कोणाशी आपण हे बनवून घेतलेले बघा, एकसारखे सगळे बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, हे सगळे एकसारखे बनवून घेतलं आपण लावायला. त्यात काय करायचं, पहिल्यांदा दाखवतो दंड घ्यायचा, मध्ये काढून घ्यायचा. बरोबर जसं पहिलं मी सांगितलं ना, दंड घ्यायचा मध्ये काढला. तिथनं आपल्याला बाहीचा आपला जेवढा दंड घेर आहे ना, बाहीचा मध्ये काढून घ्यायचा, बाहीचा दंड घेर तेवढा व्यवस्थित असा घ्यायचा. आणि पुढे जेवढं तुम्हाला बाबा 1 इंच पाहिजे ना तेवढं असं घ्यायचं आणि इथं टिक करून घ्यायचं. आणि ह्याच्यानं आपण लावायला घेणार तर बघून घ्यायचं. आता बघा हे दोन्ही अंतर असं आहे, हे अंतर असं आहे. इकडून आता आपण किती लावणार आहे, 1 इंच लावणार आहे का, 1.5 इंच लावणार आहे का, असं इथं 1 इंच बघा, 1-1 इंचावर आपण लावून देऊया. फक्त घेताना बरोबर घ्यायचं. हो का, आता समजा हा मध्य काढलाय ना, मध्यावरून 1 इंच, ह्या साईडला 1 इंच, किंवा तुम्ही नुसतं मधोमध जरी बाहीसाठी पण केलं तरी चालेल. 1 इंच इथून, 1 इंच आणि इथून 1 इंच. आता बघू 1-1 इंचावर केलेलं आहे टिक्क, तिथं आपण लावायला घेऊया. पहिल्यांदा आपण मधून लावून घेऊया. आता मधून तर बघूया, जर तुम्हाला हवं असलं तुम्हाला खाली जरी सोडायचं, खाली सोडलं चालेल. असं थोडंसं नॉडकत, किंवा जरी असं बरोबर एकसारखं लावायचं असं लावलं तर चालेल. मी एकसारखं लावून घेते. जेवढे ह्या सगळ्या प्रमाणात आपण घेतलं मेजरमेंट तेवढं लावून घेतलं, तेवढे ह्या प्रमाणात लावून घेत. फक्त घेताना एकसारखं तुम्ही जवळ लावा लांब लावा, फक्त घेताना एकसारखं घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं एकसारखं आलं पाहिजे. नको ते लावून घेतलं की आता लगेच पुढचं आपण जिथं केले ना तिथे व्यवस्थित असं हो का थोड्या अंतरावर ठेवायचं. म्हणजे आपण जिथं टिक केलंय तिथं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जसं हे लावलं तसं ह्या साईड बरोबर आपण एकसारखं लावून घ्यायचं. फक्त घेताना मेजरमेंटनुसार बरोबर एकसारखं घ्यायचं. बरोबर लावताना फक्त एकसारखं लावून घ्यायचं, कमी जास्त हो नाही. एकदम छान ट्रेंडिंग युनिक टाईपचं छान थोडा डिझाईन होणार आहे. काही लावून घ्यायचं. तसं आता काय करायचं, ह्या साईडने पण आपण लावून घेऊया एकसारखं. पहिल्या लावलं तसं ह्या साईडने आपण लावून घेऊया व्यवस्थित एकसारखं अंतरावर. लावताना फक्त आपण जेवढं नॉड आत बाहेर सोडली का तेवढंच मेजरमेंट घेऊन लावायचं. म्हणजे बरोबर आपलं एकसारखं आलं पाहिजे, कमी जास्त होऊ नये. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मेजरमेंट तुमच्या दंडगीनुसार लावलं तर चालेल.
फक्त जास्त काटोकाट लावायचं, किंवा जर तुम्हाला नुसतं पुढे दंडगेपर्यंत पाहिजे असेल तरी चालेल. छान असे झालेले आहे. तुम्हाला तरी जेवढं तुम्हाला जवळ लांब पाहिजे लटकन तसं लावलं तरी चालेल. एकदम छान असं बघा युनिक मस्तपैकी छान साधी सिंपल डिझाईन झालेली आहे. फक्त लावताना बरोबर दोन्ही सम प्रमाणात लावायची. किंवा नसेल ना तर तुम्ही फक्त एवढी तुम्ही नुसतं दंडगेच्या एवढ्याशी लावली तर चालेल. पूर्ण जरी पाहिलं तुम्हाला नसेल आवडत तरी, किंवा तुम्ही ती पण छान असं डिझाईन करू शकता, किंवा छोट्यासाठी पण करू शकता. आणि छान बघा युनिक अशी आपली साधी सिंपल डिझाईन झालेली आहे बघा. तर बघा तुम्ही असे नक्की ट्राय करा. एकदम साधी सिंपल आहे का हे. आपण असं ब्लाऊज घातला का नाही खूप छान अशी बघा डिझाईन लटकती छान अशी वाटणार आहे. एकदम युनिक काही तर साधी सिंपल रेग्युलर त्याच शिवून आपल्याला कंटाळाला असं छान असं बघा युनिक आपली साधी सिंपल छान अशी बघा बाही डिझाईन होणार आहे. असं तुम्ही तर तुम्हाला असं तुम्ही बॅक साईडला पण छान अशी डिझाईन युनिक काही तर करू शकता. तर बघा एकदम छान अशी बघा झालेली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा. एकदम साधी सिंपल छान अशी बघा झाली. जशी या बाहीला केली तशी त्या आपण बाहीला मेजरमेंट तुम्ही करून घेऊ शकता. युनिक छान अशी बघा झाले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघायचं असेल चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. थँक्यू.